तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लिव्हरची इलॅस्टिसिटी लवचिकता तपासण्यासाठी एक सोनोग्राफी केली जाते. त्याला फायब्रोस्कॅन असं म्हटलं जातं. 2,500 ते 3,500 ही तपासणी होते. त्याला ॲडमिट व्हायची गरज नसते. या स्कॅनमध्ये आपल्या लिव्हरमध्ये किती प्रमाणात फॅट डिपॉझिट झालेला आहे किंवा लिव्हरचा स्टिफनेस किती प्रमाणात वाढलेला आहे, लिव्हर किती खराब झालेलं आहे, हे सगळं तपासलं जातं. हा स्कॅन कोणत्या पेशंटनी करावा? ज्या पेशंटला डायबिटीज असतो, ज्या पेशंटचं वजन अतिशय प्रमाणात वाढलेलं असतं, ओबेसिटीचा त्रास असो, ज्यांच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर ग्रेड 2 पेक्षा जास्त असं रिमार्क लिहून येतो, ज्या लोकांना दारूचं व्यसन असतं किंवा ज्या लोकांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून आलेलं असतं, म्हणजे जी चरबी असते रक्तामध्ये ती जर वाढलेली असेल, किंवा ज्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम सारखे काही आजार असतात, जसं की ओबेसिटी, हायपरटेन्शन किंवा जास्त वजन असणं, अशा लोकांनी हा फायब्रोस्कॅन एकदा तरी करून घ्यावा. दुसरं म्हणजे की ज्या लोकांना लिव्हरशी निगडीत कोणतेही आजार असतील, अशा लोकांनी हा स्कॅन करावा. किंवा ज्या लोकांना अतिशय प्रमाणात दारू पिण्याचं व्यसन असतं, अशा लोकांनीसुद्धा हा स्कॅन करून घ्यावा. याच्यामध्ये 2 गोष्टी बघितल्या जातात. एक आहे CPS स्कोर. जर 238 पेक्षा खाली असेल तर ते नॉर्मल समजलं जातं. CPS स्कोर म्हणजे काय, की तुमच्या लिव्हरमध्ये किती प्रमाणात फॅट जमा झालं आहे हे बघितलं जातं. दुसरं आहे LSM स्कोर. याच्यामध्ये तुमचं लिव्हर किती स्टिफ झालेलं आहे ते बघितलं जातं. जर तुमचा LSM स्कोर हा 7पेक्षा खाली असेल तर ते नॉर्मल आहे. जर हा स्कोर तुमचा 7पेक्षा जास्त असेल तर समजायचं की तुमचं लिव्हर स्टिफ झालेलं आहे. आणि हाच स्कोर जर तुमचा 15पेक्षा जास्त असेल तर तुमचं लिव्हर सिरोसिस झालेलं आहे, म्हणजे तुमचं लिव्हर अतिशय प्रमाणात खराब झालेलं आहे. एंड स्टेज लिव्हर डिसीज आपण त्याला म्हणतो. आणि अशा वेळेस लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय म्हणजे कुठलाच पर्याय उरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, CPS स्कोर 238पेक्षा खाली असणं म्हणजे फॅट तुमचं कमी असतं. 238पेक्षा जास्त असेल CPS स्कोर तर फॅट डिपॉझिट जास्त प्रमाणात झालेलं आहे, फायब्रोसिसची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणतो. आणि जर तुमचा LSM स्कोर 15पेक्षा जास्त असेल तर लिव्हर पूर्णतः डॅमेज झालेला आहे. म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा असा आजार असेल, जसे मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी हाच फायब्रोस्कॅन करून घ्यावा आणि स्वतःची काळजी घ्यावी.